हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर आता माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे. सकाळी मी मसूर डाळ आणि चपाती केलेली होती. पण म्हणलं आता थोडंसं अंड्याची चटणी बनवावी म्हणून इथं अंड्याची चटणीची तयारी वगैरे सगळं करून ठेवलेली आहे. तर मी आता अंड्याची चटणी बनवते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दिवसभर काय काय होतं काय नाही होतं हे मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुम्ही चहा पिऊ काय पिऊ? आपण आता अंड बनवायचंय. तू खाणार आहे? तू खाणार आहे? हा, अंडा चटणी खाणार आहे? चपाती खाणार आहे? कसं खाणार दाखव? कसं खाणार दाखव? आम नम 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 नम. अगं 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 पादे पादे ही कढई आहे. पादे मला चल. हे अंड आहे. पायपुसणी आहे आपली. शर्ट आहे तुझा. हात आहे तुझा. तोंड आहे माझं. तुझं गळा आहे. काय मला माहित नाही. पादे चल. शर्ट आहे पादे. माझा घे तू. माझा घे ना. ओ मम्मा, आपल्याला भाजी बनवायची बघ. हे कुठलं बी एक काम मी एकटी नाही करत. बरोबर ही माझी लेक असतेच. ते वाडी तर काम करेल, नाहीतर मग चांगलं तर काम करेल. आता हे मला वाढीव काम आहे. हाय बघू तिकडे. हाय मी देते काढून. हाय हा. हाय मी देते. हाय हाय भाजतंय. पिठलं खायचं. हे खायचंय. काय आहे हे? हा, काय आहे? खाऊ. काय आहे? हा, खाऊ. ऑरेंज. ऑरेंज. काय? हा हा. हो. हम्म. इकडे सांड बोलतात. आपला कांदा छान असा सोनेरी कलरचा झालेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे, कट केलेली. हा, आपल्याला भाजी बनवायची बघू. हिरवी मिरची पण छान अशी फ्राय होऊ द्यायची, चांगली अशी एकदम जसा कांदा झालाय तसाच. मामा म्हणायचं पिल्लू. बघ किती गंदा झालाय तुझा. किती इथं मी अंड्याची भुर्जी बनवत बनवत सानूला खेळवत होते, कारण सानूचे काय आमच्या प्रश्न थांबतच नाहीत. हे काय आहे, ते काय आहे, ते किती जरी वेळा सांगितलं तरी ते तिला जोपर्यंत वाटतं तोपर्यंत ती विचारत राहते. मग म्हटलं तर तिला बोलत बोलत आपलं
अंड्याची भुर्जी पण करून घ्यावी, म्हणून मी इथं मस्त असं कांदा वगैरे सगळं तेलामध्ये छान असं तळून घेतल्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद टाकली आणि नंतर त्याच्यामध्ये आपले अंडे फोडून टाकत होते. आणि चार अंड्याची बनवायची होती आणि मग मी 4ही अंडे त्याच्यामध्ये फोडून टाकले आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं. अंड्याच्या भुर्जीमध्ये सगळ्यात शेवटी आपण जर चिकन मसाला वगैरे टाकला ना तर अंड्याची भुर्जी एक नंबर टेस्टी होते. पूर्ण सगळी अंड्याची भुर्जी झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. तुम्ही नक्की करून बघा, एकदम छान चवीला एकदम सुंदर अशी अंड्याची भुर्जी तयार होते. त्याप्रमाणे जर केली तर. इथं सानूला बोलत खेळवत करत असं मस्तपैकी माझी अंड्याची भुर्जी तयार होत होती. आणि तिकडं आमच्या सानूचा उठा ठेवा चालू होता. गॅसच्या शेगडीचे बर्नरच काढ, कुठं कायच कर, ते ठेव, उघड. पप्पाला फोन लावला तर मग पप्पाला विचारत होती कधी येणार आहे घरी वगैरे. मग आता आम्हाला थोडंसं बोलायला गेलं तर जास्त म्हणजे आम्ही शांत बसत नाही. आता ते सारखं प्रश्न विचारत राहतोय. मग मी तिला सांगत पण होते आणि इकडं स्वयंपाक करत पण होते. मग तिचे पप्पा काय घरी येणार नव्हते, ते तिला फोनवर सांगत होते येणार नाही आहेत वगैरे म्हणून. तोपर्यंत इथं माझी अंड्याची भुर्जी तर तयार झाली होती. मी एका भांड्यात काढत होती. ही भुर्जी माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या भावासाठी बनवली होती, त्यांना खायची होती म्हणून. कारण स्वयंपाक माझा सकाळी झालेला होता, त्याच्यामुळं ते आम्हाला काय खायची नव्हती. कारण माझ्या मिस्टरांना मुलीला डबा दिला होता आणि मग आता सानूला जेवायचा टायमिंग झाला होता. ऐकायला तयार नाही. ए सानू, ऊन लागतंय, उठ ना, उठ ना. ए सानवी, चल ये बाबू, ये मम्मा. सानूला मारतो माझ्या, जेवती माझी सानू. ते ना चपाती, छान चपाती भाजी. मांजर आले का ग बाहेर? ओ बाबा, येऊ नको म्हणा, मी जेवती म्हणा, येऊ नको. सकाळी नाही म्हणा, मला नको म्हणा, सकाळी घेऊन जा. सांग त्याला तिथं बसता येऊन. काऊ येऊ काऊ ये, चकाला घेऊन जा. मांडीवर बसवायचं काऊला. बोल काऊला, बोल, मांडी घाला. अरे बापरे, मांडी घाल मम्मा, मांडी घाल. मी कशी घातली बघ, गुडकर मांडी घालत असते अशी. हा मम्माने कशी घातली. आहा, छान. ए मांजर, हा चिकला नाही मांजर. सांग मांजर सांग. दुरूला कुणाला न्यायचं? ऐकलं की ग, कसली नौटंकी ग. हाय म्हण बरं, आम्ही कपडे धुवायला चालले ना. हाय कर ग, हाय कर ग. हाय म्हणा. ओ टॅटू टू 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 कर ग. बराच कर. टॅ टू 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 टी कर ग. आमच्या सानूला गाणं येतंय सानूला. नको नाही म्हण ग, बरं हाय तर कर ग. टॅट टू 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 कर ग. कसं नाटक आहे. हा हा हा, भिजायचंय तुला. बापरे पाऊस लागत. पाऊस आहे, असं कर. आता घरातली सर्व कामे आवरलेली आहेत. माझं पिल्लू आता पारूस राहिले अजून. मग आता त्याला आंघोळ वगैरे घालते. मग तुम्हाला फ्रेश झाल्यावर दाखवते कसं दिसतंय ते. चला, छान आवरलेलं आहे. कशी दिसते सानू नक्की सांगा कमेंट मध्ये. कसलं गोड दिसते माझं बाळ. फ्रॉक दाखव, आपले फ्रॉक
फ्रॉक दाखव, कशी दिसते फ्रॉक. नक्की कमेंट मध्ये सांगा. चला आता जेवण करूया, 2 वाजून गेले ते आवरायला. तर चपाती आणि मसूर डाळ आहे आणि दही आहे आणि पनीरची भुर्जी आहे रात्रीची. चला मग जेवण करूया. सानूला दही प्रचंड आवडतं. ती काय चमच्याची काय वाटबीट पाहिली नाही. तिने आपलं मस्तपैकी आपली बोटाने चालू केलं होतं. इतका छान फ्रॉक वगैरे घातला होता, पण त्याचा काय फायदा होणार नव्हता हे मला कळून चुकलं होतं. कारण ती त्या बोटाने दही खाऊन ती फ्रॉक पूर्ण भरवणारच होती. थोडासा आराम केला. नंतर मग म्हणलं आता 5 वाजले तर थोडा चहा वगैरे पिले आणि साड्या पिको फॉल करायला बसले. 10 ते 12 साड्या येत्या. कस्टमरच्या 4 साड्या येत्या, 5 येत्या आणि बाकीच्या घरच्या आहेत माझ्या आईच्या. बघू आता 5 वाजले तर 6:30 पर्यंत होतात. किती 1-2 होतील तर होतील, ते करते आणि तुम्हाला पण दाखवते व्हिडिओ मध्ये की किती साड्या झाल्यात, काय झाल्यात ते. चला मग सहकार्य कर. इकडं माझं साड्यांचा पिको फॉल करायचं काम चालू होतं आणि सानूचं इकडं तिचं छान असं काम चालू होतं. मस्त तिला लिपस्टिक सापडली होती आणि तिने पूर्ण भिंतीला लावून पूर्ण तोंडाला वगैरे व्यवस्थित लावून घेतली होती चांगली अशी. तर आता 7 वाजले. 5 ते 7 पर्यंत मी ह्या 2 साड्यांना फॉल बसवलाय. हात शिलाई पण झाली यांची. नंतर ना ह्या 2 साड्यांना पिको केलाय आणि ह्या 2 साड्या एकसारख्या 2 कस्टमरच्या आहेत, त्या वेगवेगळ्या. तर ह्या साड्यांना फॉर्म बसवलाय, पण आता हात शिलाई करून मला अर्जंट द्यायचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये.